अदृश्य पाऊस, देवगिरी नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या 3 महिलांपैकी दोघींना वाचवण्यात यश, एकीचा शोध सुरू। नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्राचे खबरबात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। शिवसेना आणि शिंदे गटामधला संघर्ष उफाळून आलेला आहे। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर शिवसैनिकांना अटक झाल्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। प्रभादेवीत झालेल्या राड्यानंतर सदा सरवणकर यांचे बॅनर्स फाडण्यात आलेले आहेत। सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गोळीबाराचाही आरोप। शिवसैनिकांनी फाडले बॅनर्स, शिवसैनिकांसाठी नेत्यांची आक्रमक भूमिका। प्रभादेवी परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये राडा झाला। यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी 2 वेळा जमिनीवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलाय। शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये हा राडा झालेला बघायला मिळाला होता। शिंदे गटाने एक व्हिडिओ पोस्ट करून डिवचल्यानं हा वाद आणि राडा झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान शिंदे आणि शिवसेना या दोघांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आला। या स्वागत कक्षावरून एकमेकांना डिवचण्यात आलं। एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते। गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीपर्यंत पोहोचलं, तर पोलिसांनी 5 शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल करून अटकही केली होती। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली। सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही, तसंच ही गुंडागर्दी सुरू राहिली तर राज्य कसं चालणार असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय। तर शिवसैनिकांची बाजू ऐकून न घेता कारवाई करण्यात आली असा आरोप अंबादास दानवेंनी केला। आज ही गुंडागर्दी अशीच पद्धतीने सुरू राहिली तर मग राज्य काय चाललंय? एका बाजूला वेपन वापरून गोळीबार केला जातो, कारवाई होत नाही, आणि म्हणून आम्ही सगळेजण बसलो होतो। जोपर्यंत कारवाई त्यांच्यावर आर्म्ड ऍक्ट झाली, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही। टीका करत असताना आमोर समोर या सगळ्या शिवसैनिकांच्या भेटी झाल्या, त्याच्यात बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये दोन्ही बाजूने झाल्या। मी म्हणणार नाही की एका बाजूने झाल्या, परंतु गुन्हा एकाच बाजूनं पोलिसांनी रात्री नोंद केलेला आहे। एकाच बाजूच्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न नव्हे, कारवाई केलेली आहे। दुसऱ्या बाजूची तक्रार सुद्धा पोलिसांनी अद्यापर्यंत घेतलेली नाही। या संदर्भात शिवसैनिकांचा आरोप आहे की सदा सरवणकर जे आमदार आहेत त्यांनी फायरिंग केलेली आहे। पण याची डिटेल्स माहिती मी घेईल, परंतु अशा पद्धतीनं माहिती, परंतु एकाच बाजूच्या शिवसैनिकावर जे आमचे शिवसैनिक आहेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले, बाकीच्यांची तक्रार सुद्धा अद्यापर्यंत घेतली नाही। आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्यावर झालेले हे आरोप फेटाळून लावलेत। दबावामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप सरवणकर यांनी केलाय। राग मनात ठेवून राडा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। शिंदे गटासोबत गेल्यानं बदनामी केली जात असल्याचा आरोपही सदा सरवणकरांनी केलाय। मला असं वाटतं की मी तसं प्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे पोलिसांना जर कोणी प्रेशर आणून अशा प्रकारचं काही गुन्हा दाखल करण्यासाठी करत असतील तर पोलीस आपलं काम करतील। मी या भागातला आमदार आहे, मी शिंदे साहेबांबरोबर काम करतोय, त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली जाते, त्याचाच हा एक भाग आहे। मी कामाने मोठा झालेलो आमदार आहे, मी भांडणं करून मोठा झालेलो नाही। एकमेकांना डिवचण्याचं काम होऊ नये असं मतही सरवणकरांनी व्यक्त केलंय। हे जे काही छोटे मोठे सणासुदीला अशा प्रकारचे एकमेकाला डिवचण्याचे जे प्रकार होतात ते व्हायला नको होते, पण ज्या वेळेला मी तिथे आलो त्यावेळेला त्याच्यात थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि साधारणतः 11 वाजता पोलिसांनी जेव्हा आम्हाला विनंती केली की आपण हे आता काम बंद करा, त्यावेळेला मी तातडीने आमच्याबरोबर जे काही महिला वगैरे होते त्यांना घेऊन मी निघून आलो। कार्यकर्त्यांची हाणामारी, गोळीबाराचे आरोप आणि दाखल झालेले गुन्हे यामुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागलाय। त्यामुळे आगामी काळात दोन्ही बाजूंना संयम राखण्याची गरज निर्माण झाली आहे।
नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तर कार्यकर्त्यांमध्येही वाद वाढणार नाहीत, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महेश सावंत आणि इतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केलं. दरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यावर महेश तपासे यांनी थेट भाष्य केलं. कुणी अंगावरती आलं तर आम्ही शिंगावरती घेऊ असा इशारा सावंतांनी दिला. दुसरीकडे आम्ही निष्ठावंत आहोत, तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला संयम पाळण्यास सांगितल्यानं आम्ही संयम पाळत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. काय घडलं नाही, तो अंगावरती आला, बाकी काय नाही. अंगावर आमची सवय, अंगावर आला तर शिंगावर घ्यायचं. तुमच्या गटाकडून त्यांना मारहाण झाली असं सुद्धा त्यांनी म्हटलं. अशी झाली, थोडीफार झाली बाचाबाची. नंतर 395 कलम लावायची गरजच नव्हती, कारण एवढे काय 355 रॉबरी बिबरी असं ऐकलं आम्ही काय रॉबरी करायला काय का आम्ही काय म्हणजे दरोडेखोर आहोत काय? सामान्य माणसं. शिंदे गट आणि ठाकरे गट तुम्ही लिहिलेला तिथे, आम्ही काय वैयक्तिक नव्हता. तुम्हाला 2 महिन्यापासून आम्ही पोलिसांना सांगतोय की बाबा त्याच्यावर आवर घाला. शेवटी कधीतरी संयम सुटला. मुंबईमध्ये पालिका निवडणुकीच्या लढाईची ठिणगी पडली आहे. शिवसैनिक आणि शिंदे गटातील कार्यकर्ते आमने सामने आलेले होते. आगामी निवडणुकीचा रणसंग्राम किती भीषण होणार याचीच चुणूक आज दिसून आली. शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष. पालिका निवडणुकीतील संघर्षाची पायाभरणी. निवडणूक जिंकण्यासाठी हिंसाचाराचा आधार. राजकीय पक्षांमुळे मुंबईकर वेठीस. शिवसैनिक आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. प्रभादेवी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे अनेक समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेतील शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता हस्तगत केल्यानं शिवसैनिकांमध्ये असंतोष धुमसतोय. गेल्या आठवड्यात मुंबईतील वरळीत शिवसैनिकांनी भाजपची पोस्टर्स फाडली होती. आता प्रभादेवीत राडा झाला. सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांचे बॅनर फाडण्यात आले. एकंदरीतच गणेशोत्सवाची सांगता होत असतानाच राजकीय संघर्षाचा श्रीगणेशा झाला. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, शिंदे गट आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सत्ता गमावलेल्या शिवसेनेला त्यांची ताकद कायम आहे हे दाखवण्यासाठी बीएमसी राखणं गरजेचं आहे. तर शिंदे गट आणि भाजपला त्यांची ताकद दाखवून द्यायची आहे. ही निवडणूक जिंकली तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास राजकीय पक्षांना मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि शिंदे गटानं प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात झालेलं सत्तांतर, शिवसेनेतील फूट यावर सामान्य नागरिकांना काय वाटतं याचं उत्तर निवडणुकीच्या निकालातून मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट आपापली बाजू मतदारांसमोर आक्रमकपणे मांडताना दिसतायत. मात्र हा आक्रमकपणा हिंसाचारात रूपांतरित होत चाललाय. निवडणुका जवळ येत असल्यानं हा संघर्ष अजून वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनं यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण राजकीय संघर्षाचा फटका सामान्यांना सहन करावा लागतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली हुल्लडबाजी समोर आली आहे. गांधी मैदान परिसरामध्ये या कार्यकर्त्यांनी एक गाडी पलटी केल्याचा व्हिडिओ समोर आला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मात्र कार्यकर्त्यांना अडथळा ठरणाऱ्या या 2 गाड्या पलटी करून टाकण्यात आल्या. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला रविवारी गालबोट लागलं.
पोलीस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे। पाहूयात अमरावतीमध्ये नेमकं काय घडलं। शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत गालबोट। अमरावती शहरातली घटना। मतदान केंद्र परिसरात गोंधळ। मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये राडा। परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज। आमदार देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक रविवारी अमरावतीत पार पडली। मात्र मतदान केंद्रावर लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनल आणि प्रगती पॅनल मध्ये अचानक वादाची ठिणगी पडली। हा वाद विकोपाला गेल्यानं दोन्ही बाजूचे काही जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले। त्यामुळे मतदान केंद्र परिसरात गोंधळ उडाला। आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्राच्या आत असल्यानं काहींनी आक्षेप नोंदवला, तर आपण प्रतिनिधी असल्यानं आत होतो, तसंच आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचंही आमदार देवेंद्र भुयारांनी स्पष्ट केलं। मतदान प्रतिनिधी मी आहो, माझा तो अधिकार आहे। लोकशाही या भारत देशामध्ये आहे। मला मतदान प्रतिनिधी केलेला आहे आणि मी आतमध्ये थांबणारच आहे। संख्येनं जास्त लोक आतमध्ये थांबले। सरांनी सांगितलं अर्धे लोक बाहेर निघा, ज्यांचं प्रतिनिधी नाही त्यांनी ते बाहेर निघा, जे प्रतिनिधी ते आतमध्ये थांबा, तेवढाच विषय। बाकी तर शिवाजी शिक्षण संस्थेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय। आम्ही दोघेही गेलो आणि दोघांचे बाकीच्या बाहेर काढून आम्ही दोघं आम्ही चाललो। 21 उमेदवार रिंगणात। शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था। शिवाजी शिक्षण संस्थेची रविवारी निवडणूक पार पडली। या निवडणुकीत 9 पदांकरता 21 उमेदवार रिंगणात होते। या निवडणुकीत 774 सभासदांनी मतदान केलं। विकास पॅनल आणि प्रगती पॅनल मध्ये चुरशीची लढत। मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि मोठाच गोंधळ उडाला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। मात्र रविवारी घडलेल्या गोंधळामुळे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीला गालबोट लागलंय एवढं मात्र नक्की। अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे गटावरती जोरदार टीका केली आहे। गुवाहाटीनंतर महाराष्ट्र बदनाम झाला असून केंद्रात बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम केल्याची टीका त्यांनी केली। राज्यामधील गोंधळ लोकशाहीला घातक असल्याची टीकाही नाना पटोलेंनी केली। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांची भेट घेतल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। महाराष्ट्राचं एक तमाशा निर्माण करण्याचं काम झालेलं आहे। गुवाहाटी आणि गुवाहाटीच्या नंतर जे काही पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी राजकीय जी काही देशामध्ये झाली, महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचं राहिलं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र राहिला आणि महाराष्ट्र एक राजकीय सदृढ असलेलं हे राज्य होतं। पण केंद्रामध्ये बसलेल्या भाजपच्या सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे हे आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही। संविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि असंविधानिक सरकार महाराष्ट्रात असताना सरन्यायाधीश मुख्यमंत्र्याला कसं भेटतात, कारण की त्या सरकारवर आक्षेप आहे आणि त्यांच्या कोर्टात न्याय चालू आहे। निर्णय तर कोणी कोणाकडे बघावं, जनतेने लोकशाहीमध्ये कोणी कोणाकडे बघावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। भाजप आमदार संजय कुटे यांनी शिवसेना नेमकी कुणाची यावर पुन्हा एकदा भाष्य केल्यानं शिवसेना नेमकी कुणाची या चर्चा निर्माण झाल्यात। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शरद पवारांची शिवसेना आहे, तर शिंदे गटातील शिवसेना ही अस्सल बाळासाहेबांची शिवसेना असल्याची टीका देखील केली।
यावेळी बोलताना संजय कुटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जहरी टीका केली। काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपत येतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असं आमदार संजय कुटे म्हणाले। यासोबत बोलताना नाना पटोलेंनी नितीन गडकरींसारख्या नेत्यांवर बोलण्याची पटोलेंची कुवतच नाही असं म्हणत कुटे यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधलाय। त्यांच्यावर मी कधी बोलत नसतो, पहिली गोष्ट, कारण ते मोठे नेते आहेत। नाना पटोले हे साधे व्यक्ती आहेत का? त्यांनी भाजप दर्शन पण घेतलेलं आहे ना, भाजप पण त्यांनी पाहिलेली आहे, त्यामुळे इकडून तिकडे त्यांचा कारभार चालू असतो। आणि गडकरी साहेबांबद्दल बोलणे इतकी त्यांची कुवत पण नाही, त्यामुळे अशा नेत्यांवर भाष्य करणं आम्हाला आवडत नाही। सगळ्यांना भूमिका समजून आणि सगळ्यांना भूमिका मान्य आहे, जनतेला भूमिका मान्य आहे, पण तू रोज जी उद्धव साहेबांची सेना जी आहे की जे शरद पवार चालवतात, पवार साहेब चालवतात, आदरणीय पवार साहेब चालवतात, म्हणजे तो जो आता सेना झाली ती पवार साहेबांची शिवसेना आहे आणि ही जी ओरिजिनल शिवसेना माननीय बाळासाहेबांची शिवसेना आहे। 12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण इथे सभा होतीये। या सभेच्या अनुषंगाने 42 गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आलेत असं पत्रक अंबादास दानवेंनी ट्विट केलं। याआधी संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमाला गर्दी झालेली नव्हती, तशीच अवस्था मुख्यमंत्र्यांच्या सभेची होऊ नये म्हणून अगोदरपासूनच काळजी घेतली जाते असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावलाय। दरम्यान या पत्राबाबत जिल्हा परिषद विभागाकडे संपर्क साधला असता हे पत्र आमच्या कार्यालयानं काढलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर सभेवरून राजकारण केलं जात असल्याचं भुमरे म्हणाले। दरम्यान अंबादास दानवे यांनी ट्विट काय केलेलं आहे पाहूयात। गेल्या वेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ओढावला होता। आता तशी फजिती नको म्हणूनच की काय? तालुक्यामधील अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला बोलावण्यात येत आहेत। आता या बिचाऱ्या महिला चिखल तुडवत आपलं काम सोडून पैठणला येतील असे रिकामे उद्योग या भगिनींना सांगण्यापेक्षा त्यांचं मानधन वेळेत मिळेल याकडे जास्त लक्ष देण्याची गरज या सरकारला वाटत नाही। विशेष म्हणजे या सभेला येणाऱ्या इतरांसाठी विशेष रोख पॅकेजची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालत लव जिहादचा आरोप केलेला होता। दरम्यान या प्रकरणी ज्या मुलावर नवनीत राणा यांनी आरोप केलेला होता त्या मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर नवनीत राणा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधील व्यापारी खालिद पारकर यांची हत्या करण्यात आली आहे। 3 अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न सुरू होता। याच दरम्यान त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। खालिद पारकर हे मूळ रत्नागिरीच्या खेडमधील फुरुस गावातले आहेत। 40 वर्षीय व्यावसायिकाच्या मृत्यूच्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करतात। लॅन्सडाऊनमधील इमाम हारून स्ट्रीटवर शुक्रवारी सकाळी 10च्या सुमाराला ही धक्कादायक घटना घडली। खालिद यांच्या हत्येची बातमी कळताच फुरुस गावावर शोककळा पसरली आहे। पोलिसांकडून या हत्याकांडाचा अधिक तपास सुरू आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी मुंबईकडे परततायत आणि त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना अजूनही गर्दी आहे। रत्नागिरीमधल्या खेडमध्ये धावत्या ट्रेनमधून पडून चाकरमानी गंभीर जखमी झालेला आहे। खेड कळंबनी रेल्वे स्थानकादरम्यान सुकिवली गावाजवळ ही घटना घडलेली आहे। ट्रेनमधील गर्दीमुळे दरवाजामध्ये उभा असलेला तरुण तोल जाऊन खाली पडला। यात तो गंभीर जखमी झाला असून जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले। एसी लोकलला असलेला प्रवाशांचा विरोध अद्यापही कमी झालेला नाहीये। सामान्य लोकल रद्द न करता मधल्या वेळेमध्ये एसी लोकल चालवायला हरकत नाही अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकात एक लोकल गेल्यावर अर्धा पाऊण तासानं दुसरी लोकल आहे, मग त्या वेळेत एसी लोकल चालवा अशी मागणी बदलापूर प्रवासी संघटनेनं केली आहे। तर एसी लोकलचं भाडं कमी झालं तर सर्वसामान्य माणसाला त्याचा खरंच फायदा होईल। दुसरी गोष्ट काय, आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे की सर्वसामान्य माणूस जो सेकंड क्लासने प्रवास करणारा आहे तो ज्यावेळेला ट्रॅव्हल करतो
तर त्यावेळेला AC लोकलमुळे अडथळा होतो, त्याचा कुठेतरी टाईम तिथे वेस्ट होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा जो मुळात विरोध जो होतोय तो त्याच कारणासाठी होतोय की सर्वसामान्यांसाठी ते त्रासदायक ठरत आहे. एक लोकल गेल्यानंतर मधल्या लोकलमध्ये कमीत कमी 40 ते 45 मिनिटाचा गॅप आहे. तो गॅपमध्ये तुम्ही AC लोकल चालवा ना, आम्हाला काही हरकत नाही आहे. आणि इतरही लोकल वाढवा. आज बदलापूरची लोकसंख्या भयंकर वाढते आहे. नगरपालिकेकडून जो आम्हाला अहवाल प्राप्त झाला होता त्या अहवालामध्ये 80% ते 90% हा लोकसंख्या वाढीचा प्रमाण आहे. त्या वाढीच्या प्रमाणानुसार आपल्याला सुविधा अजून रेल्वेकडून मिळत नाही आहेत आणि त्या मिळाल्या पाहिजेत. तर दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर इथं पावसानं थैमान घातलं. यामध्ये कपाशी, केळी, पपई, पान, पिंपरी या पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. वर्धा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झालाय. या पावसाचा शेती पिकाला फायदा होणार असला तरी काही भागात शेतीचं नुकसान झालंय. तर दमदार पावसामुळे लोअर वर्धा प्रकल्पाचे 13 दरवाजे उघडलेत. या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जुन्नरमध्ये मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. तर जमिनीतही मोठ्या प्रमाणावर पाणी मुरल्यानं बागायती पाटातल्या विहिरी अनेक वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाल्यात. मात्र हे पाणी शेतात साचल्यानं शेतीचं नुकसान झालंय. जुन्नरमधील आंबे हातवीज परिसरातला कांचन धबधबा परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे पर्यटकांची पावले धबधब्याकडे वळू लागली आहेत. गणपती विसर्जनानंतर सलगच्या सुट्ट्या आल्यानं पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर सुदान देशातून तस्करीच्या मार्गाने आणलं जाणारं 6 कोटी किमतीचं 12 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. या प्रकरणी 6 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. क्लिनिकचा दरवाजा उघडला नाही म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी इथं डॉक्टरला मारहाण झाली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेल्वे स्थानकावरून लहान मुलांची चोरी करून त्यांच्याकडून भीक मागायला लावणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या प्रकरणी मुंबईच्या बोरिवली GRP पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून तिचा अल्पवयीन मुलगा आणि मुलीला ताब्यात घेण्यात आलंय. पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झालाय. भरधाव कंटेनरनं एका कारला तब्बल 2 किलोमीटर फरफटत नेलंय. अपघाताचा सर्व थरार CCTV मध्ये कैद झालाय. अपघात इतका भयंकर होता की भरधाव कंटेनरने फरफटत नेताना महामार्गावर आगीच्या ठिणग्या पाहायला मिळाल्या. अमरावती जिल्ह्यात जुना धामणगाव दाभाडा मार्गावर एका कारने पेट घेतली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पाऊस थांबल्यानं धुकं पसरलंय. या धुक्यामुळे वाहन धीम्या गतीनं चालवली जात आहेत. अशात बोरघाटात मोकाट सोडलेल्या जनावरांची धडक वाहनांना बसतीये. यामुळे अनेक वाहन चालकांचे जीवही गेलेत. या मोकाट जनावरांना द्रुतगती मार्गावर प्रतिबंध करण्याची मागणी. ब्रेकनंतर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. औरंगाबादमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आलाय. पुराच्या पाण्यात एक वृद्ध महिला आणि 2 मुली वाहून गेल्या. स्थानिकांमुळे वृद्ध महिला आणि एका मुलीला वाचवण्यामध्ये यश आलेलं असून दुसऱ्या मुलीचा शोध अद्यापही सुरू आहे. दमदार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपलंय. जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर आलाय तर सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर कुडाळ शहराच्या बाजूने वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पूर आल्यानं नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय. आणि मुलांनी कपडे काढून असं पाणी उतरलं.
ते कपडे भिजले, रातभर आम्ही अशी सगळी अशी भांडी कुंडी आमची सगळी भिजलेली, सगळे आमचे थोडे माल बी भंगार बी होऊन गेले. तिकडे पलीकडे संडास बी बुडले, बाथरूम खायचं आम्ही रातभर जागत आहे. मग कोणी मदत केली का? काय 1 रुपया कोणी नाही, चहा नाही, कोणी काढले पण नाही आम्हाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय. कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलं. मोरे इथल्या स्वप्ननगरी अपंग आश्रम जवळील पुलावरती पाणी आलं. पूल पाण्याखाली गेल्यानं निळेली आणि मोरे गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. आंबेरी पूल पाण्याखाली गेल्यानं माणगाव खोऱ्यातील 26 गावांचा संपर्क तुटला. या पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. तर तिकडे कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढलेला आहे आणि यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणामधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. पावसामुळे सर्व लघु मध्यम प्रकल्प भरलेत आणि त्यामुळे पाण्याची चिंता सध्या मिटली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनावणे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवलाय. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. यामुळे शिंदे गटाला धक्का बसलाय. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशकात भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशा फटाक्यांच्या आतषबाजीत बावनकुळेंचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी बाईक रॅलीही काढण्यात आली. अमरावती शहरात लव्ह जिहादच्या आणखी एका प्रकरणानं वातावरण तापले. चिखलदरा तालुक्यातील कोटमी इथल्या एका आदिवासी तरुणीची लव्ह जिहादच्या प्रकरणातून हत्या केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. हे प्रकरण पोलीस दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खासदार बोंडेंनी केलाय. या प्रकरणाची तक्रार आता त्यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे केली आहे. राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय. घन आणि द्रवरूप कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे न केल्यानं पर्यावरणाची हानी झाल्यानं हा दंड ठोठावण्यात आलाय. येत्या 2 महिन्याच्या आत हा दंड भरण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले. नरिमन पॉइंट कुलाव्या दरम्यानचे अंतर केवळ 5 मिनिटात पार करता यावं यासाठी MMRDAने उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतलाय. मात्र भविष्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या व्यतिरिक्त नरिमन पॉइंट ते वर्ल्ड ट्रेड रोड दरम्यान एक उड्डाणपूल बांधावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केली आहे. दहिसर DN नगर मेट्रो 2A आणि दहिसर अंधेरी मेट्रो 7 मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याला अद्याप प्रवाशांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्या टप्प्यातील मार्गिकावरून धावणाऱ्या मेट्रोतून दर दिवशी 3.5 लाख प्रवासी प्रवास करत असल्याचा दावा करण्यात येतोय. वाहन चालवताना चालक आणि त्याच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशाने सीट बेल्टचा वापर करणं बंधनकारक आहे. मात्र राज्यभरातील बहुसंख्य वाहन चालक आणि सहप्रवासी या नियमाला हरताळ फासत आहेत. महाराष्ट्रात 2020 पासून सीट बेल्टचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध तब्बल 25 लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. AC लोकलला असलेला प्रवाशांचा विरोध अद्यापही कमी झालेला नाही. सामान्य लोकल रद्द न करता मधल्या वेळेत AC लोकल चालवायला हरकत नाही अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे. खत विक्रीत अनियमितता आढळल्यानं 6 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. तर 14 कंपन्यांचा 163 मेट्रिक टन खतसाठा गोठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात एका नव्या रोगानं डोकं वर काढलंय. स्क्रब टायफस या जीवघेण्या रोगाची तब्बल 21 लोकांना लागण झाली आहे. चिगर माइट्स नावाच्या एका कीटकाच्या चाव्यामुळे हा रोग होत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलाय, यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. पावसामुळे सर्व लघु मध्यम प्रकल्प भरलेत, त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. सिंधुदुर्गात पावसानं कहर केलाय. कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलंय, यामुळे पूल पाण्याखाली गेल्यानं नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गात आंबेरी जवळील पूल पाण्याखाली. 26 गावांचा संपर्क तुटला. औरंगाबादेत ढगफुटी सदृश्य पाऊस. देवगिरी नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या 3 महिलांपैकी दोघींना वाचवण्यात यश. एकीचा शोध सुरू. दादर राड्यावेळी गोळीबार केलेला नाही, जाणीवपूर्वक बदनामीचा डाव. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचं स्पष्टीकरण. नाणांच्या वादात आता काँग्रेसची उडी. राजापूरमध्ये नाना पटोलेंनी रिफायनरी विरोधक आणि समर्थकांची घेतली भेट. तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर जाहीर करणार भूमिका.